सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांचा गोलाला आहे सोहेल. या सामन्यासाठी पंच राजू आणि तडंबर राऊंडर. विजय स्ट्राईकला, राम गोलंदाजी करेल. ऑन स्ट्राईकला प्रथमेश लाड. डुअल डाय मॅच मित्रांनो, आजच्या दिवसाची डुअल डाय मॅच. जो संघ जिंकेल सरळ पुढच्या वेळी प्रवेश करेल. स्ट्राईकला विजय. आणि विकेट होती पहिल्या चेंडूवरती. प्रथमेश लाड बाद झाले असते. एक बॉल एक. 2-2. तीन बॉल तीन. चार बॉल चार. पाच चार. षटक संपते पहिले धावसंख्या होती ती 5. सीट. डिक्लेअर 6 धावा. सात. तीन बॉल 7. चार बॉल 7. पाच बॉल 8. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. नऊ रन.
चिराग. तेरा 11. चिराग चव्हाणला प्रतीक चव्हाण यांच्याकडे 500 रुपये विकेट घेतला तर 12. तेरा. दोन बॉल 13. 3 14. 4 15. 5 19. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. षटक समतुलीचा धावसंख्या 20. मैं बाजीगर सबसे अलग सबसे असली डिफरेंट कैलिबर हमसे मस्ती सीधा पप्पी तेरे आंसू पर हम गेम रखते मुट्ठी में हाँ जादूगर आए बाजीगर मैं बाजीगर सबसे अलग सबसे असली डिफरेंट कैलिबर हमसे मस्ती सीधा पप्पी तेरे आंसू पर बाउंड्री. रवि मकवाना गेल्या मॅच में सुद्धा पहिल्या बॉलवर बाउंड्री. तुम लोगों अच्छा सिखा रहे दो पेटी लैंड का
डीजे मंगेश फॉर्म मध्ये आले आहेत रात्री 2 वाजता. सुपर किपिंग होती मात्र इथे टाइमावरती त्यांनी बंद केली म्युझिक म्हणून सगळेच वाचलो. व्हॉट अ बॉलिंग. धावसंख्या झाले 25. Baby, calm down, calm down. Yo, this your body, you put in my heart for lockdown, oh lockdown. Yo, you sweet life, phantom, phantom. If I tell you say I love you, you know they call me young girl, oh young girl. No, tell me no. लास्ट 2 बॉल. लवकर मॅच चालू करायची आहे. नो बॉल. बॉल काउंट. धावसंख्या 27. 5 बॉल 27. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. या षटकात विजयला एकही चेंडू खेळता नाही आलाय आणि धावा सुद्धा 7 आल्या आहेत. 6. हरे ढीमरा कीने में कदो जाल, हके ढीमरा कीने में कदो जाल, फंस गई जल मछली. हरे कीने में कदो जाल, फंस गई जल मछली. हरे कीने में कदो जाल, फंस गई जल मछली. हरे कीने में कदो जाल, फंस गई जल मछली. मोड़ा मोड़ी के खुल गए भाग, फंस गई जल मछली. मोड़ा मोड़ी के खुल गए भाग, फंस गई जल मछली. हरे कीने में कदो जाल, फंस गई. मित्रांनो इथे बॉलर मध्ये आल्यामुळे नो बॉल दिसत नाहीये आणि अशा वेळी आपण पंचांचा निर्णय फायनल करतो. तर हा नो बॉल आहे. बॉल काउंट आहे. कोणता नो दिला ह्याने. लेगीने नो दिला तुझा बॉल. धावसंख्या आताचे किती रन आहेत सोहेल. कितना रन आहे आताचे. नो सिंगल ना. 29. 30 विन.
हॅलो, सामन्याला सुरुवात करायची लवकर. रात्रीचे 2 वाजलेत. प्रेक्षक पण नाही आहेत आता, तर लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. कमी प्रेक्षक आहेत मैदानात. पंचांना विनंती आहे की सामन्याला सुरुवात करायची लवकर. सामन्याला सुरुवात. रवी मकवाना वर्सेस 24 बॉल 30. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीत. दोन बॉल 5. हम सुने तो दुनिया मौन, हम ही हैं भोजपुरिया डॉन, सीधी साधी बात करी ले. आई निर्भा देवीचे ओनर हाय मकवाना सर आहेत आज. 3 बॉल 6. तीन 7. वाइड बॉल 3 बॉल 8. थँक्यू सोहेल. चार बॉल 8. रिव्ह्यू नाही आहे, संपलाय मॅच. टुर्नामेंटच्या स्टार्टिंगला सांगितलं एका टीमला एकच रिव्ह्यू आहे. चार चेंडू धावसंख्या झाली 8. बाद आउट. लेट पोहोचलेत.
रिव्ह्यू कंप्लीट झालाय तुमचा. 4 बॉल 8. पाच बॉल 12. Vijay and from Jam. सहा बॉल 13. नक्कीच हातात बॉल थांबला असता तर विकेट होती. मात्र 6 चेंडू धावसंख्या झाले 13. आता मात्र 18 बॉल 17. आणि हा सामना जिंकण्यासाठी सीधला मैदानात राहणं फार महत्वाचं आहे. अठरा 16. गोलू आमचे चौथे अंपायर आराम करताना पकडले गेलेत. त्यांच्या मानधनातून 20% रक्कम कमी करण्यात येईल. चिराग चव्हाणला प्रतीक चव्हाण यांच्याकडनं एका बाउंड्रीवरती 500 रुपये. धावसंख्या 15. सोळा. सतरा. धावसंख्या 18. गुड बॉलिंग बाय विजय. लास्ट बॉल 5-19. 13 बॉल 11. बारा बॉल 10. आदित्य. डायरेक्ट हिट आउट होता. प्रतीक चव्हाण यांच्याकडे 500 रुपये कॉमेंटेटरला, कारण तुमचे सगळं आम्हालाच बोलायला लागते. चिराग चव्हाण यांनी बाउंड्री मारली आणि इथे मोठी विकेट. चुकीच्या वेळी चुकीची विकेट गेली आहे इकडे. आला 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 राम आला. पाहूया आता. गेल्या मॅच मध्ये 5 चेंडू डॉट केले होते, मात्र आता जर तुम्ही डॉट केले तर संघ अडचणीमध्ये सापडेल. त्यामुळे जरासं सांभाळून खेळावं लागेल तुम्हाला. दोन्ही ओनर रात्रीचे 2 वाजता इथे आहेत. संदीप पाटील आणि मकवाना इथे उपस्थित आहेत. दोन्ही ओनर इथे आहेत. त्यामुळे संघ फार जोश मध्ये खेळतोय. रात्रीचे 2 वाजता नक्कीच क्वालिफाय करण्याची आशा दोन्ही संघांच्या अजून
पल्लवित पाहिजे 10 बॉल 9. नऊ बॉल 8. वन मॅन शो खेळण्याचा प्रयत्न सीर यांचा पाहायचंय सामना विजयी करतायत की नाही. 9 8. अतिशय चतुर खेळाडू पुढे आलेत. विजय मकवाना आणि बाद. 8 बॉल 8. शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली आणि बाजार केला वर पोरी जरा संपूर्ण दांडा कर 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 शिट्टी वाजली गाडी सुटली आणि बाजार केला वर पोरी जरा थँक यू डीजे. आठ बॉल 8. गेल्या मॅच मध्ये एक बाउंड्री मारली होती. 7 बॉल 8. शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला तुझी चिमणी उडाली भुर भुर माझा पोपट पिसटला तुझी चिमणी उडाली भुर भुर माझा पोपट पिसटला. आणि मॅच कुठे होती आणि कुठे नेऊन पोहोचली आहे. 7 चेंडू 8 धावा. हातात ती मॅच डिफिकल्ट करून सोडली आहे. सॉरी. आणि अशा वेळी क्रुशियल टाइम चालू आहे. 7 बॉल 8. रवी मकवाना प्रेशर टाकतायत प्लेयर वरती. आर्यन कारकर आर्यन चव्हाण. 7 बॉल 8. पाहायचे काय होते. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर आणि इथे बाद झालेला आहे. प्लेयर बाद झालेला आहे. हिट विकेट आहे. हिट विकेट. हिट विकेट बाद आहे प्लेयर. रिव्ह्यू घ्यायचा तरी रिव्ह्यू घेऊ शकता. क्लियर आउट आहे. भाई क्रिकेट इंटरनॅशनलचा रूल आहे की बॉल काउंट असतो. तो बॉल डॉट असतो. वाईड विड काही नसतं. तो बॉलला वाईड कधीच नसतो. तुम्ही आता पण कुठेही चेक करू शकता. बॉल काउंट होतो तो तिकडे. नंतरची बाउंड्री पण मोजली जात नाही जर तुम्ही ती बाउंड्री केली असेल वाईड वरती. ओव्हर हो गया. पैसे वैसे लावा मंचावरती असलेले. कुठे चव्हाण कुठे चव्हाण पैसे वैसे काय आता लास्ट ओव्हर आहे.
प्रतीक चव्हाण नको, भाऊ आऊट झाला, पैसे संपले. 6 बॉल 8. या टुर्नामेंटची क्रुशियल मॅच पाहायला मिळेल आणि गरमागरमीतली मॅच. जो संघ जिंकेल तो सरळ पुढच्या फेरीमध्ये. वाईट बॉल भेटला असता तर हिट विकेट झाले नसते आणि नक्कीच महागात पडेल. मकवाना सर टेन्शन मध्ये आलेत. 6 बॉल 8. मात्र चांगली गोष्ट आहे की सीध अजून मैदानात आहे आणि 18 चेंडूंचा खेळ झाला आणि त्याने 2 चौकार मारलेत. त्यामुळे आणि निर्वादिव्य संघ जसा आनंदी असेल. यानंतर होणारी मॅच नाणेफेक उडून घ्यायची आहे प्लीज. शेवटची मॅच दिवसातली, सॉरी रात्रीची. यानंतर होणारा शेवटचा सामना आजच्या दिवसाचा ओम क्लासेस विरुद्ध किंग मेकर. दोन्ही संघांनी टॉस का बॉस मध्ये यायचे नाणेफेकीसाठी. आणि सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा. 6 बॉल 8. आणि अचूक ठिकाणी प्लेअर लावलेला. हा प्लेअर अचूक ठिकाणी लावला होता आणि त्यानेच कारनामा केलाय आणि स्ट्राईक सुद्धा केली आहे. पाच बॉल 8. पाच बॉल 8. चार बॉल 7. याच्यानंतर लास्ट 4 चेंडू 7 धावा. षटकार आणि बाद. षटकार होता, षटकार. सांभाळ तुऱ्याला गाला तुझ्या उसाला लागल पोहा. अगं तुझ्या उसाला लागल पोहा. आणि नक्कीच जर सीटचे डिसिजन चुकलंय कारण की धावायला नको हवं होतं. तिन्ही बॉल तो खेळला असता तरी 1 बाउंड्री किंवा 2 बाउंड्री आल्या असत्या. तर हे डिसिजन आउट नक्कीच होते ते. मात्र धावण्याचा निर्णय चुकीचा झाला जरासा. 4 बॉल 7. 7 विकेट गेले. 7 विकेट. 3 बॉल राईट. हातातली मॅच इथे वन साइड होताना दिसते आपल्याला. ऑल आउट. ओम क्लासेस विरुद्ध
शेवटची मॅच आहे, लवकर चालू करायची आहे. ब्रेक नाहीये, ब्रेक नाहीये, लवकर चालू करा. विशाल